नमस्कार. आजच्या या धावपळीच्या जगात आपलं लक्ष सतत कशा ना कशाने विचलित होत असतं, नाही का? अशा वेळी शांत आणि स्थिर राहणं हे खूप मोठं कौशल्य आहे. तर आज आपण याच माइंडफुलनेसबद्दल बोलणार आहोत, म्हणजे सजगता, वर्तमानात जगण्याची एक अद्भुत शक्ती. चला एका छोट्या मुलाच्या गोष्टीने सुरुवात करूया. त्याचं नाव आहे रोहन. 5 वर्षांचा रोहन मोबाईलसमोर असल्याशिवाय एक घासही खात नाही. खरं तर ही गोष्ट फक्त रोहनची नाहीये, नाही का? आजकाल बहुतेक घरांमध्ये हेच चित्र दिसतं. आपण सगळेच कुठेतरी या डिजिटल जगात स्वतःला हरवून बसलो आहोत. मुलं काय खात आहेत, त्याची चव कशी आहे, याचं त्यांना काही भानच राहिलेलं नाहीये. आणि मग प्रश्न हा पडतो की हे जे भान आहे, ही जी अस्तित्वाची जाणीव आहे, जी आपण हळूहळू गमावत चाललो आहोत, ती नक्की आहे तरी काय? आणि याच प्रश्नाचं अगदी सोपं उत्तर आहे माइंडफुलनेस. चला तर मग जरा खोलात शिरूया आणि समजून घेऊया की ही सजगता किंवा माइंडफुलनेस म्हणजे नेमकं काय असतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माइंडफुलनेस म्हणजे आपण सध्या कुठे आहोत आणि काय करत आहोत याची पूर्ण जाणीव असणं. म्हणजे भूतकाळात काय झालं किंवा भविष्यात काय होईल याचा विचार न करता आत्ता या क्षणात जगणं. जेव्हा आपण सजगपणे जगायला शिकतो तेव्हा आपण प्रत्येक परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारायला लागतो. मग लक्षात येतं की आनंद हा बाहेरच्या वस्तूंमध्ये किंवा परिस्थितीत नाही, तर तो आपल्या आतून येणारी एक निवड आहे. ठीक आहे, पण हा माइंडफुलनेसचा सराव करायचा का, याचे फायदे तरी काय आहेत आणि ही संकल्पना आली कुठून? चला पुढे जाऊन याबद्दल अधिक जाणून घेऊया. माइंडफुलनेसचे फायदे तर अक्षरशः अगणित आहेत. स्ट्रेस कमी होण्यापासून ते रात्री शांत झोप लागण्यापर्यंत ही यादी खूप मोठी आहे. आणि हे फायदे फक्त मानसिक नाहीत, तर त्याचा आपल्या रोजच्या जीवनावर आणि आरोग्यावरही खूप खोलवर परिणाम होतो. आता ही काही नवीन संकल्पना नाहीये. याची मुळं हजारो वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या शिकवणीमध्ये सापडतात. पण गंमत म्हणजे 1970च्या दशकात डॉक्टर जॉन कॅबेट-झिन यांनी याला एक वैज्ञानिक आधार दिला आणि माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन नावाचा एक कार्यक्रम तयार केला, ज्यामुळे ही गोष्ट जगभर पोहोचली. माइंडफुलनेसचं महत्त्व समजून घेण्यासाठी चला गौतम बुद्धांच्या आयुष्यातली एक छोटी पण खूप मार्मिक गोष्ट पाहूया. तर एक व्यक्ती होता ज्याचं मन असंख्य प्रश्नांनी अगदी भरून गेलं होतं. खूप अशांत होता तो, आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तो थेट बुद्धांकडे आला. बुद्धांनी त्याला शांतपणे पाहिलं आणि म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, पण माझी एक अट आहे. तुला 1 वर्षभर पूर्णपणे मौन पाळावं लागेल. त्या व्यक्तीने बुद्धांची अट मान्य केली. जसजसे दिवस पुढे जात होते, मौन पाळल्यामुळे त्याचं मन हळूहळू शांत होऊ लागलं. आणि कमालच झाली. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याचे सगळे प्रश्न आपोआप नाहीसे झाले होते. तर याचा अर्थ काय? जेव्हा आपलं मन अशांत असतं तेव्हा ते प्रश्नांनी भरलेलं असतं, आणि तेच मन जेव्हा शांत होतं तेव्हा उत्तरं आपोआप सापडतात. शांती बाहेरून नाही, तर ती आतूनच येते. ही गोष्ट तर खूपच छान होती, पण प्रश्न हा आहे की आपण आपल्या या धावपळीच्या आयुष्यात हे सगळं कसं आणायचं? चला आता काही सोप्या पद्धती पाहूया, ज्या वापरून कोणीही माइंडफुलनेसचा सराव सुरू करू शकतो. हे बघा, हे 5 सोपे मार्ग आहेत. श्वास घेणे, ऐकणे, पाहणे, विचार करणे आणि आपलं शरीर. यापैकी कुठलाही सराव आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अगदी सहजपणे करू शकतो. सगळ्यात पहिला आणि मूलभूत सराव, फक्त शांत बसा आणि आपल्या नैसर्गिक श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत येतोय, बाहेर जातोय, एवढंच. मन भटकणारच, ते स्वाभाविक आहे. पण जेव्हा ते भटकतं तेव्हा स्वतःला न रागवता हळुवारपणे त्याला पुन्हा श्वासावर आणायचं. दिवसभर आपल्या कानांवर कितीतरी आवाज पडत असतात, पण आपण खरंच ऐकतो का? आता फक्त 1 क्षण डोळे बंद करा आणि ऐका. पंख्याचा आवाज, बाहेरची रहदारी, पक्ष्यांचा किलबिलाट, कोणताही आवाज चांगला किंवा वाईट असं ठरवू नका. फक्त तो जसा आहे तसा अनुभवा. आठवतंय, रोहन मोबाईल बघत जेवत होता. यावरचा उपाय आहे जाणीवपूर्वक निरीक्षण. म्हणजे जेवताना फक्त जेवणाकडे लक्ष द्या. पदार्थाचा रंग कसा आहे, त्याचा वास कसा येतोय, त्याची चव कशी आहे, हे सगळं अनुभवा. आपण जे काही करत असू ते पूर्ण जाणीवेने केलं की त्यातला आनंद नक्कीच वाढतो. आपलं मन म्हणजे कसं असतं माहितीये? जसं कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये 100 टॅब्स एकदम उघडे ठेवलेत. ते सतत एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उडी मारत असतं. या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना फक्त आकाशातल्या ढगांसारखं येताना आणि जाताना पहा. त्यांच्यात गुंतून पडू नका. आणि शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सराव, जेव्हा आपण सकाळी उठल्यावर किंवा कामाच्या मध्येच आळस देतो, हातपाय ताणतो, तेव्हा त्या स्नायूंमधला ताण,
त्या संवेदना यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये, या सगळ्यासाठी तासनतास घालवायची अजिबात गरज नाही. आपल्या व्यस्त दिवसातून फक्त 2 मिनिटं जरी शरीराला सजगतेने ताणलं ना, तरी खूप मोठा फरक जाणवतो. ही 2 मिनिटं आपल्याला बाकीच्या दिवसासाठी एक वेगळीच ऊर्जा आणि स्पष्टता देतात. तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय? ते हेच की खरा आनंद आणि खरी शांती भूतकाळात किंवा भविष्यात नाही, तर ती याच क्षणात आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो, आपण या क्षणाला पूर्णपणे अनुभवण्यासाठी, त्याला जगण्यासाठी तयार आहोत का?